नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता संजय हा ईश्वरीवर खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की कोण कुठला तो अर्णव त्याच्याबरोबर मागच्या वेळेला ही अशीच रात्री कुठेतरी अडकून पडली होती आणि आता आजच्या दिवशी तिच्या एवढ्या महत्त्वाच्या दिवशी सगाईच्या दिवशी ती कसलाही न विचार करता त्याच्याबरोबर त्याच्या घरी निघून गेली. का? तर त्याच्या बहिणीला बरं वाटत नव्हतं म्हणून. काय गरज होती इतकी? आणि तुला खरंच हे सगळं बरोबर वाटतंय का? म्हणजे तुला सहारे मास्तरांची चौकशी करावीशी वाटली नाही, परंतु त्या अर्णवच्या बहिणीच्या मागे तू धावत पळत सुटलीस? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बाबा, मी खरंच सांगते, अंजलीताई खूप चांगल्या आहेत आणि तशा आमच्या बऱ्याच वेळा भेटीगाठी झालेल्या आहेत आणि त्याच भेटींमधून आमच्यामध्ये खूप मैत्रीही झालेली आहे. शिवाय त्या मला खरंच खूप जीव लावतात. अगदी मोठ्या बहिणीसारखा जीव लावतात त्या आणि म्हणूनच त्या अशा त्रासात असताना मला बघवलं गेलं नाही आणि म्हणून मी त्यांच्याकडे गेले. तेव्हा मग आता संजय म्हणतो, मग तेच सांगतोय ना मी, की तुला सहाने मास्तरांबद्दल काही कसं वाटलं नाही? त्यांच्याबद्दल कशी चौकशी करावीशी वाटली नाही तुला? असं लगेच विचारल्यावर आता ईश्वरी म्हणते, की "हो बाबा, मला तुमचं म्हणणं अगदी पटतंय. परंतु काय आहे ना, की खरंच मला सहाने मास्तरांविषयी चौकशी करावीशी नाही वाटली. म्हणजे मला माफ करा, परंतु तसा विचारही माझ्या डोक्यामध्ये आला नाही. म्हणूनच मी गप्प होते." त्यावेळेला आता असं म्हटल्याबरोबर लगेच संजय म्हणतो, की "हो, इशू बेटा, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या आयुष्यातली ही जी काही नवीन नाती असतात ना, ती ही नवीन लावलेल्या रोपासारखीच असतात. त्यांना छानपैकी जतन करायचे असते आणि त्यांची काळजी घ्यायची असते. जर आपल्या आयुष्यात नवीन नाती आली तर ती फुलवायची असतात. म्हणूनच कधीही कुठल्याही प्रकारचा चुकीचा विचार करायचा नाही. आपल्या आयुष्यात नवीन नाती आली तरीही त्यांना स्थानच द्यायचं असतं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते, की "हो बाबा." तेव्हा मग बाबा तिला म्हणतात, की "समजते ना ईश्वरी बाळा तुला?" तेव्हा ती होकारार्थी मान डोलावते, परंतु तिच्या मनामध्ये काळजी असते. ती विचार करते, की हे काय चाललं आहे माझं? म्हणजे मला त्याबद्दल विचारच कसा आला नाही? नक्की कोणाबद्दल आपुलकी आणि काळजी वाटते मला? असा विचार डोक्यात येतो. अर्णव गोष्टीचा विचार करत उभा असतो. लावण्या ईश्वरीला जे काही बोललेली असते, म्हणजे "तू एंगेजमेंटच्या दिवशी इथे काय करतेस? तुझं ते डर्टी क्लाउड किचन ARच्या घरी माझ्या सासरी तू शिफ्ट केलंस का?" आणि ती खूप बोललेली असते. त्यामुळे अर्णवला खूप राग आलेला असतो. त्याच वेळेला आता मामा येतो आणि मामा म्हणतो, की "काय रे अर्णव, कुठे हरवलायस? कसला विचार करतोयस?" त्यावेळेला तो म्हणतो, की "नाही, कसलाच नाही. ॲक्च्युली थोडा दुसरा विचार करत होतो." मग त्यावर आता मामा म्हणतो, की "मला ना जरा हे सगळं विचित्रच वाटतंय. तुला नाही वाटत आहे का विचित्र?" त्यावर अर्णव विचारतो, की "काय? कशाबद्दल बोलतोयस तू मामा?" त्यावर अर्णव सांगतो, की "नक्की कशाबद्दल?" मामा म्हणतो, की "हे बघ, मला एक गोष्ट समजत नाही आहे, की आपण जावई बापूंना पण कळवलं होतं, परंतु तरीही ते अजून आले कसे नाहीत? इतका वेळ कसा लागला त्यांना? मला ना जरा त्यांच्यावर संशयच येतोय. म्हणजे इतका वेळ कुठे राहिले असतील? अंजलीची अवस्था सांगूनही त्यांना कळू नये. मला जरा काहीतरी विचित्रच वाटते त्यांच्याबद्दल." आता घड्याळ बघितल्यावर अर्णव म्हणतो, की "हो, बराच उशीर झाला अजून कुठे राहिलेत?" तेवढ्यातच राकेश येतो आणि म्हणतो, की आता हे दोघं इथेच उभे राहिले आहेत. किती वेळ झाला मला येता आलं नाही, कारण माझी इंदोरी जिलेबी इथेच होती, म्हणून मला कसं येता येईल. परंतु आता मी इथे जातोय, तर मला काहीतरी सॉलिड कारण सांगितलं पाहिजे. त्याशिवाय या लोकांचा विश्वासच बसणार नाही. आणि हा आगाऊ मामा हा तर इथेच माझ्यावर नजर ठेवायला उभा असणार आहे आणि मला उलटसुलट प्रश्न विचारून तपासणी घेणार. त्यामुळे असं काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून यांचा माझ्यावर विश्वास बसला पाहिजे. तसंही बराच वेळ झाला आहे, अंजलीचं बेशुद्ध होऊन झालं आहे, परंतु ती मी आलो नाही. यांना काहीतरी ठोस असं कारणच द्यावं लागणार. त्यासाठी त्रास करून घ्यावा लागणार." असं म्हणून तो तिथे बाजूला असलेली जी त्यांच्या दरवाजाची फ्रेम असते, त्याच्यावर अगदी 3-4 वेळेला डोका आपटतो आणि त्याच्या डोक्याला थोडीशी जखम होते आणि तिथे रक्त व्हायला लागतं. तेव्हा तो आता हात लावतो तेव्हा म्हणतो, की "जरा जास्तच लागले, परंतु ठीक आहे. हे सगळं सांभाळून घेण्यासाठी एवढं तर करावं लागणारच आहे. मोठ्या गोष्टींसाठी ही छोटी गोष्ट करावीच लागणार आहे." तेव्हा मग अर्णवला मामा म्हणतो, की "नाही, या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायलाच हवा आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, की "डोंट वरी मामा, मी पाटीलला सांगितलं आहे, तो सगळं हे फाइंड आउट करेल." त्यावेळेला राकेश धावत धावत येतो आणि म्हणतो, की "अर्णव मामा, मला सांगा अंजली कुठे आहे माझी?" तेव्हा मग आता तो खूप घाबरलेला असतो आणि त्याला लागलेलं असतं. तेव्हा आता "जावई बापू, तुम्हाला हे काय लागलं?" असं मामा विचारतो. तेव्हा मग अर्णवला तो सांगतो, की "अरे, ते सगळं जाऊ दे. माझी अंजली कशी आहे ते सगळं मला सांग. डॉक्टर काय म्हणाले ते ठीक आहे ना?"
तेव्हा दोघंही म्हणतात की अरे आता काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि अंजली पण ठीक आहे. मग त्यावर अर्णव विचारतो की जिजू मला सांगा तुमच्या डोक्याला हे काय लागलं आहे, रक्त येते त्यातून. तेव्हा मग तो डोळ्यात पाणी आणण्याचा प्रयत्न करतो आणि मुद्दामच रडून देखील दाखवत असतो. त्यावेळेला आता राकेश म्हणतो की अरे अर्णव काय सांगणार, मला जेव्हा तुम्ही ही न्यूज सांगितली की अंजलीला चक्कर आली, ती बेशुद्ध पडली, तेव्हा मलाही त्यावेळेला काही सुचलं नव्हतं. मी माझ्या एका जुन्या क्लायंटच्या घरी होतो, ते मला सगळे डिटेल्स देत होते त्यांच्या केसबद्दल. त्यावेळेला मी तिथून घाईघाईने निघालो आणि तिथून निघालो असताना माझा पाय हा तिथल्या असलेल्या स्टेअरकेसवरून घसरला आणि मी तिथेच बेशुद्ध झालो. तेव्हाच मला हे सगळं लागलं आणि बेशुद्ध होतो. मला बराच वेळ काही कळलंच नाही, मी तिथेच बेशुद्ध पडलो होतो. मग तिथून एखाद्या जाणाऱ्या माणसाने माझ्या चेहऱ्यावर पाणी मारलं, तेव्हा मात्र मला जरा शुद्ध आली आणि मी तेव्हाच धावत धावत इथे असा निघून आलो आहे. तेवढ्यातच त्याला कॉल येतो आणि कॉल आल्याबरोबर तो म्हणतो की आता याचा फोन कशाला आला, परंतु संशय यायला नको म्हणून तो फोन उचलतो आणि म्हणतो की ते माझे क्लायंट, त्यांचाच हा फोन आहे. मग समोरून संजय म्हणतो की हॅलो, अहो राकेशजी, कसे आहेत सहाने मास्तर, ठीक आहेत ना, म्हणजे काळजीचे तसं काही कारण नाही ना. त्यावर तो म्हणतो की हो हो, तसे ते बरे आहेत. मग लगेच संजय विचारतो की मला सांगा की त्यांना नक्की हार्ट अटॅकच आला होता ना, की दुसरं काही, कारण मागच्या वेळेला जेव्हा आले होते तेव्हा त्यांची तब्येत अगदी ठणठणीत होती, मग हे अचानक कसे काय. तेव्हा मग तो म्हणतो की हो ॲक्च्युली ना काय आहे, मी पण त्यांना अजून भेटलो नाही आहे, मग मी त्यांना भेटतो आणि मग तुम्हाला कळवतो नक्की काय आहे ते. तसं डॉक्टरांशीही माझी भेट झालेली नाही आहे, मी त्यांच्याशी बोलतो, ठीक आहे, कळवतो तुम्हाला, असं तो आता सांगत असतो आणि म्हणतो की ठीक आहे, आपण या सगळ्याबद्दल नंतरच बोलूया, तुमच्या डिटेल्सबद्दल मी ठेवतो फोन, असं म्हणून आता संजयही तिथून फोन ठेवतो. त्यालाही काही कळत नसतं की तो असं सगळं काय बोलत असतो. मामा म्हणतो की मलाही कळत नाही आहे जावई बापू, तुम्हाला जर अशी जखम झाली आहे तर मग तुम्ही इथे का आलात, म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायला हवं होतं ना, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन मलमपट्टी करायची होती. त्यावर आता राकेश म्हणतो की अहो मामा काय बोलताय काय तुम्ही, हे इतकं सगळं घडलं आहे, अंजलीच्या बाबतीत इतकी मोठी गोष्ट कळते तर मला डॉक्टरकडे जाण्याचं सुचेल तरी काय. तुम्ही काय बोलताय मामा, जरा तरी विचार करा, इतकी सिरियस कंडिशन आहे आणि या कंडिशनमध्ये मला माझी काळजी वाटेल का, तुम्ही सांगा मला, असं तो त्याला ती मुद्दामच बोलून दाखवत असतो. अर्णव मात्र मामाकडे बघत नाही, कारण जे काही अर्णवला लक्षात येतं की जिजूंचं आपल्या अंजलीताईवर खूप प्रेम आहे, त्यामुळे त्याला जरा आनंदच वाटतो आणि तो म्हणतो की बरं जाऊ दे, ठीक आहे, कुठे अंजली, मी जाऊन भेटतो तिला आधी, असं म्हणून तो धावत धावत निघतो. मग अर्णव बघतच राहतो. मामा म्हणतो की हे बघ अर्णव, तू यांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस, मला यांच्या बोलण्यात फार खोटेपणा वाटतोय, अरे खोटं बोलतायत ते आपल्याशी. मग अर्णव म्हणतो की मामा असं का वाटतंय तुला. तेव्हा मामा म्हणतो की अरे बघ ना, त्याचं डोकं बघितलंस का तू, अरे त्यांच्या डोक्याला झालेली जखम ही ताजी ताजी होती आणि आत्ताच झाल्यासारखी होती. ते म्हणत होते की कुठेतरी म्हणे चक्कर येऊन पडले आणि मग नंतर कोणीतरी नंतर थोड्या वेळाने पाहिलं. मला सांग, मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी कोणीतरी असं चक्कर येऊन पडतं आणि बराच वेळ कोणी पाहतही नाही त्याच्याकडे, हे तर अगदी दुर्मिळच वाटतंय ना, म्हणजे आजकाल कुठला माणूस बघणार नाही असं होणारच नाही आणि हे तर अगदी व्यवस्थित दिसतात घरातले, मग हे सगळं कशासाठी, मला एकच कळत नाही आहे की हे काहीतरी ना नक्कीच आपल्याशी खोटं बोलत आहेत. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की हे बघ मामा, आता या सगळ्या बाबतीत त्यांना काहीही प्रश्न विचारायचे नाही आहेत, कारण यावेळेला ताईची तब्येत नाजूक आहे, त्यामुळे नॉट नाव, मी पाटीलशी बोललो आहे, तो सगळी माहिती देईल काढून, असं मामाला बोलून तो शांत करतो. तर इकडे ईश्वरीला पण डोक्यात टेन्शन असतं. तिला बाबा म्हणालेले असतात की तुला त्या मास्तरांची चौकशी करावीशी वाटली नाही आणि कोण कुठला तो अर्णव, त्याच्या बहिणीसाठी मात्र धावत गेलीस. नंतर मग लावण्य म्हणते की आज एंगेजमेंटच्याच दिवशी तुझं इथे काय काम आहे, आणि खरं बघायला गेलं तर तुझं ते डर्टी क्लाउड किचन तू इथे शिफ्ट केलेस का. माझ्या सासरी एक लक्षात ठेव, माझी आणि ARची एंगेजमेंट झाली आहे. त्यावेळेला तिथे नम्रता येते, विचारते की ईशूर, कसला विचार करतेस तू, काय चाललं आहे डोक्यामध्ये तुझ्या, म्हणजे हे जे काही घडलं आहे त्याबद्दलचा विचार सुरू आहे का, तुला स्वतःला प्रश्न विचारायचे वाटतात का की काय चूक आणि काय बरोबर. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ताई प्लीज आता थोडा वेळ शांत राहा, मला काही बोलू नकोस, मला जरा थोडा वेळ शांत राहू दे, खरंच ना मला या प्रश्नांची उत्तरे द्यायची इच्छाच नाही आहे. त्यावर ती म्हणते की असं का झालं आहे तुला. तेव्हा ती म्हणते की असं का झालं ना मला खरंच कळत नाही, माझी आज सगाई होती आणि सगाईच्या दिवशी मला एंगेजमेंटची रिंग बोटामध्ये माझ्या गेलीच नाही, त्याच्या अगोदरच राकेशजी पळून गेले होते, म्हणजे ते त्यांच्या कामासाठी निघून गेले. नंतर मग त्याच वेळेला थोड्या वेळाने मला फोन येतो की अंजलीताईची तब्येत अगदी बिघडली आहे आणि ते बेशुद्ध पडलेत आणि माझं नाव घेत आहेत.
मग त्यांच्यासाठी मला जायचं आहे हे माझ्या लक्षात आलं आणि त्यानंतर मग आता त्यांच्यासाठी गेल्यानंतर मला एक कळत नाही की बाबा मला खूप बोलले. म्हणजे खरं तर त्यांचा प्रश्न बरोबरच होता की सहाने मास्तरांसाठी मी गेले नाही, परंतु अंजलीताईंसाठी मी गेले. मला त्यांच्याबद्दल त्यांच्या चौकशी नाही करावीशी वाटली. हे जरा वेगळंच आहे आणि बाबा जे बोलले ते चुकीचं नाही बोलले. त्यावर आता ती म्हणते की तिकडे अंजलीताईंना बघायला गेले तर ती लावण्या मॅडम मला अणसंड बोलते. खरंच मला समजत नाही मी काय करू. तेव्हा नम्रता म्हणते की हे बघ ईश्वरी, कसं आहे ना, जोपर्यंत तुला कोणाची काळजी वाटते, कोणाबद्दल तुझ्या मनात आपुलकी आहे, या प्रश्नांची उत्तरं तू स्वतःला देत नाहीस ना, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे आणि त्या प्रश्नांचं उत्तराची जाणीव जोपर्यंत तुला होत नाही तोपर्यंत हे सगळे प्रश्न तुला त्रास देतच राहणार आहेत. तेव्हा मग ती म्हणते की ताई तुला काय म्हणायचं आहे नक्की. तेव्हा मग ती म्हणते की इशू हे बघ, तू एका प्रश्नाचं स्वतःलाच उत्तर विचार. आज तुझी सगाई होणार होती बरोबर, परंतु काही कारण असावं तुझी सगाई झाली नाही. एंगेजमेंटची जी रिंग होती ती तुझ्या बोटात गेलीच नाही. याचा विचार नियतीने काहीतरी संकेत दिलाय असं तुला वाटत नाही का. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही ताई, ते मास्तरांची तब्येत ठीक नव्हती म्हणून हे सगळं झालं आणि त्या बाबतीत मला आता काहीच वाटत नाही आहे. त्यावेळेला ती स्वतःचेच प्रश्न सोडवत नसते आणि नम्रताला म्हणते की मला थोडा वेळ दे, मी विचार करते. असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. नंतर आता लावण्य चिडलेली असते. ती म्हणते की ती मिडल क्लास ईश्वरी, आज छान एंगेजमेंट झालेली पण तिच्यामुळे सगळा एंगेजमेंटचा मूड माझा स्पॉईल होऊन गेला. एनिवे मी निघते असं म्हणून ती निघते. तेव्हा वल्लरी थांबवते की थांब लावण्य, खरं तर तू हे सगळं चुकीचं करतेस. तू त्या ईश्वरीला जास्त वेळेपेक्षा गरजेपेक्षा महत्त्व देतेस ना, म्हणून तुला हे सगळं भोगावं लागतंय. खरं तर तू त्या ईश्वरीला इतकी किंमतच देऊ नकोस ना. तू तुझी आणि त्या ईश्वरीची विनाकारण तुलना करत असतेस आणि म्हणूनच तुला इतका त्रास होतो, काळजी वाटत असते. नको करूस हे सगळं. त्या ईश्वरीची काळजी आणि तिचा विचार करत बसण्यापेक्षा तुझ्या मेन मुद्द्यावरतीच फोकस कर ना तू. लावण्य म्हणते की काय करू मामी म्हणजे मी. ती सांगते की अगं, जर तुझे एंगेजमेंट झाली आहे, लग्न झालं तर तुझा अर्णववरचा पूर्ण अधिकार वाढेल, पूर्ण हक्क तुझाच असेल ना त्याच्यावर. म्हणूनच तू आता लग्नाचा विचार कर. म्हणजे आमच्या ओल्ड लेडीवर लग्नासाठी प्रेशर टाक. लवकरात लवकर तिच्यावर तू प्रेशर टाकून तारीख काढ, जेणेकरून काय की तुमचं एकदा की लग्न झालं मग अर्णव आणि ती ईश्वरी काहीही करू शकत नाही. कारण अर्णववर पूर्ण अधिकार हा तुझा असणार आहे. त्यावेळेला ते तुझ्यावर काहीही जबरदस्ती करू शकणार नाही. मग ती म्हणते की यस मामी, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. उगीचच त्या फालतू मुलीचा विचार करत बसण्यापेक्षा मला आता फोकस केलं पाहिजे. मी आजीशी लवकरात लवकर बोलते. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघ लावण्या, तुला वेळ काढून चालणार नाही बरं. लवकरात लवकर तुला बोलून घेतलं पाहिजे. त्यावेळेला लावण्य म्हणते की उद्याच मी आजीशी बोलते. डोंट वरी मामी. तेव्हा ती म्हणते की दॅट इज दॅट आणि दोघीजणीही खुश होतात. तर आता अर्णव हा त्याच्याच रूममध्ये विचार करत बसलेला असतो. ज्या काही गोष्टी घडल्यात, एंगेजमेंट झाली आहे त्यामुळे त्याला त्रास होत असतो. त्याला वाईट वाटत असतं की ईश्वरी इतकी ताईसाठी आली परंतु तरीही तिला लावण्य खूप बोलली. लावण्य अक्षरशः तिच्या क्लाउड किचनबद्दल बोलली आणि माझा हा AR आहे त्यामुळे तू बाजूला निघ, हे सगळं बोलल्यामुळे आता त्यालाही थोडंसं वाईटच वाटलेलं असतं आणि म्हणून तो डोळे बंद करून पडलेला असतो आणि विचार करतो मी हे सगळं कशासाठी करतोय, का केली आहे मी ही एंगेजमेंट, असं म्हणून तो वैतागत असतो. त्याच वेळेला तो आता डोळे बंद करतो आणि नाही, असं काही व्हायला नको. जे सगळं काही चाललंय ते चुकीचं घडतंय. आज खरं तर जेव्हा मी मिस इंदोरला पाहिलं पण तेव्हा मला खूप त्रास झाला. खरं तर मला याचं खूप वाईट वाटत होतं. तेव्हा आता अर्णव विचार करत असतानाच तिथे ईश्वरी येते आणि म्हणते की अर्णव सर असं ती आवाज देते. त्यावेळेला अर्णव म्हणतो की मिस इंदोर हे काय, तू इथे काय करतेस. तेव्हा मग ती म्हणते की सर ते सगळं सोडा, आधी तुम्ही मला सांगा की एवढी रात्र झाली आहे तरी तुम्ही जागे कसे. त्यावर अर्णव हा शांत बसलेला असतो, तो काहीच बोलत नाही. ईश्वरी म्हणते की सर मला समजतंय नक्की तुमच्या मनामध्ये काय चालू आहे ते, हे सगळं जे काही घडतं आहे त्याचा तुम्हाला त्रास होत आहे ना. तेव्हा मग अर्णव मात्र काहीच बोलत नाही. ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्हाला जे काही घडलं त्याबद्दल त्रास वाटतोय ना, लावण्या मॅडम जे काही बोलल्या त्याबद्दल वाईट वाटतंय ना. तेव्हा मग अर्णव विचारच करत असतो. ईश्वरी त्यावर म्हणते की अर्णव सर मला माहिती आहे तुम्हाला काय होते ते. अचानक तुम्हाला हातातली ती जी काही एंगेजमेंटची छोटीशी रिंग आहे ती बोज वाटायला लागली आहे ना, समजतंय मला. असंच होतं ज्यावेळेला आपलं मन आपल्याला वेगळं सांगत असतं
तेव्हा आपल्याला वेगळं वाटत असतं. म्हणजे काय ना अर्णव सर, यामध्ये एकच गोष्ट आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, विचार ना प्लीज, कारण कधी-कधी मला तुझ्या प्रश्नांमध्ये माझंच उत्तर सापडतं. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला असं वाटतंय ना, की तुमचं काहीतरी वेगळंच चालू आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं मन सांगतंय वेगळं आणि तुमची बुद्धी सांगते वेगळंच, आणि तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे नाही वागत आहात, तर तुमच्या बुद्धीप्रमाणे वागताय. त्यामुळे तुमची ही जी काही उलझन आहे ना, ती वाढत चाललेली आहे. जर तुम्ही तुमच्या बुद्धीचं ऐकत राहिलात तर ठीक आहे, परंतु जर तुम्हाला तुमचं मन काही वेगळं सांगत असेल, तर मात्र तुमचा हा त्रास वाढत राहणार आहे, असं सरळ ती त्याला बोलून दाखवते. आणि म्हणते की अर्णव सर, खरं तर या गोष्टी अगदी कॉमन आहेत. काही झालं तरीही या गोष्टींबद्दल आता आपण काहीच करू शकत नाही. परंतु तरीही मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का अर्णव सर? त्यावेळेला आता अर्णव म्हणतो की हो मी सुंदर, विचार काय झालं? त्यावेळेला ईश्वरी म्हणते की अर्णव सर, जर मी तुम्हाला विचारलं, अर्णव सर तुम्ही माझे व्हाल का? आणि ती हातात हात घेऊन अर्णवला प्रश्न विचारते. अर्णवला खरंच काहीच कळत नाही की नक्की काय बोलायचं. त्याला याचं खूप अगदी धक्काच बसलेला असतो. त्यावेळेला ईश्वरी त्याचा हात हातात घेते आणि मग तुम्ही माझे व्हाल का हा प्रश्न विचारल्यावर अर्णवकडे ती अगदी निरागस नजरेने बघतच राहते. अर्णव त्यावेळेला तिच्याकडे बघतच म्हणतो की काय ना मिस इंदौर, खरं तर तुझ्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आधीपासूनच होतं. म्हणजे तू विचारशील त्याच्या अगोदरपासून मनामध्ये हे उत्तर तयार आहे माझ्या. ईश्वरी विचारते की काय? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर, खरं तर तू पण मला आवडतेस आणि खरं बघायला गेलं तर माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. परंतु मी हे सगळं सांगायला घाबरत होतो. माझी आपली मैत्री गमावली तर? तू माझ्याशी पुन्हा कधी बोललीस किंवा भेटलीच नाहीस तर? म्हणून मी तुला हे सगळं सांगायला घाबरत होतो. अर्णवच्या डोळ्यात पाणी असतं. ईश्वरीला ते बघून अगदी वेगळंच वाटत असतं. ईश्वरी अर्णवच्या या उत्तराने खूप खुश असते की अर्णव सरांनाही मी आवडते आणि त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, खरं तर या प्रश्नाचं उत्तर मला कधीपासून होतं, परंतु तुला मी सांगू शकत नव्हतो. कारण मला भीती वाटत होती की त्यावेळेला तू काय विचार करशील माझ्याबद्दल, किंवा मला सोडून तर कायमची जाणार नाहीस ना. त्यामुळे तुला नाही सांगायचो मी. परंतु आता तू मला हा प्रश्न विचारला आहेस. आता अर्णव तिच्या हातातून हात काढून घेतो आणि म्हणतो की मिस इंदौर, परंतु आता या प्रश्नाला खरंच खूप उशीर झालेला आहे. आता मला माहिती आहे की आपल्या वाटा वेगळ्या झालेल्या आहेत, परंतु या गोष्टीचं काहीच होऊ शकत नाही. तू आणि मी, आपली एंगेजमेंट झाली आहे. जेव्हा मी तुला घ्यायला आलो ना घरी सकाळी, तेव्हा तुला एंगेजमेंटमध्ये पाहिलं, म्हणजेच तुझ्या घरात त्या फंक्शनमध्ये पाहिलं. तेव्हाच माझ्या लक्षात आले की आता माझी मिस इंदौर कधीही माझी होऊ शकणार नाही. कारण तुझ्या आणि माझ्या वाटा आता कायमच्या वेगळ्या झाल्यात. तेव्हा मला पाहून, तुला पाहून आतून अगदी तुटल्यासारखं वाटत होतं. खूप त्रास होत होता तुझ्या त्या गोष्टीमुळे. कारण कधीही या सगळ्या गोष्टी माझ्या होऊच शकणार नाहीत, असं मला समजून आलं होतं. त्यावेळेला मग आता अर्णवला ती अगदी रडतच बघत राहते. तो म्हणतो की मिस इंदौर, मला खरं तर वाटतं की तुझ्याबरोबर राहावं, पण खरंच या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो मला. परंतु आपल्या या सगळ्या वाटा वेगळ्या झाल्यामुळे काहीही करता येणार नाही, असं तो सरळ आता बोलून दाखवतो. आणि त्याच वेळेला आता इथे त्याला जाग येते, म्हणजेच त्याला हे स्वप्न पडलेलं असतं आणि भास झालेला असतो. तो म्हणतो की एवढ्या रात्री पाटीलचा फोन, आणि तो फोन उचलतो आणि म्हणतो की साहेब, एक बातमी लागली हाताला. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की पाटील काय झालं रे, बोल. पाटील म्हणतो की साहेब, तुम्ही ते तुमच्या राकेश जिजूंबद्दल बोलता ना, त्याबद्दल एक चांगली मोठी बातमी हाताला लागली आहे. तुम्ही आत्ता मला भेटू शकता का? मला महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्हाला. तेव्हा मग त्याला पाटीलला तो म्हणतो की बरं बरं ठीक आहे चालेल, आपण भेटूया. आणि मग ते दोघंही भेटण्याचं ठरवतात. राकेश मागेच असतो आणि राकेश त्यांचं सगळं बोलणं ऐकत असतो आणि राकेश आता त्याचा पाठलाग करणार असतो. नंतर ईश्वरी किचनमध्ये आवरत असते. तेव्हा सुप्रिया तिकडे येते आणि म्हणते की इशू, काय गं, आवरलं का? तेव्हा ती म्हणते की हो आई, आवरलंच आहे, काय झालं? तेव्हा सुप्रिया म्हणते की नाही नाही, काय नाही गं, मी सहजच आले तुझ्याशी बोलायला. मला सांग, अंजली ताईची तब्येत आता ठीक आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो हो, ताईची तब्येत ठीक आहे अगदी. म्हणजे मी भेटून आले ना तेव्हाच अगदी व्यवस्थित होतं. सगळं काही व्यवस्थित आहे. तेव्हा मग आता सुप्रिया म्हणते की चल, बरं झालं त्यांची तब्येत ठीक आहे ते. मग त्यानंतर सुप्रिया म्हणते की बरं ठीक आहे, आवर तू. त्याच वेळेला ना तिचे पुढे पावलं अडखळत असतात जायला, म्हणजे तिला ना ईश्वरीशी बोलायचंच असतं. ती पुढे येऊन इशूशी बोलते आणि म्हणते की इशू, मला जरा बोलायचं होतं गं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आई, बोल ना, काय झालं? तेव्हा ईश्वरीला ती म्हणते की आज तुला वाईट तर वाटलं नाही ना?
म्हणजे आज तुझा साखरपुडा होता, परंतु तरीही तुला साखरपुड्याच्या वेळेला बोटात तुझ्या अंगठी गेली नाही. त्यावेळेला मग तुला काही वाटलं नाही ना? तेव्हा इशू म्हणते की "नाही आई, अगं मला असं काहीच वाटलेलं नाही. उलट ती सिच्युएशन अशी होती ना, मला काहीच समजत नव्हतं की काय करायचं. ठीक आहे, परंतु जाऊ दे. काहीतरी त्यांचं पण अर्जंट होतं, त्यामुळे आपल्याला काहीच बोलता येणार नाही." त्यावेळेला सुप्रिया म्हणते की "इशू, ठीक आहे, परंतु तुला हे जरा काही वेगळं वाटत नाही आहे का? म्हणजे साखरपुड्याच्या वेळेला तुला राकेशजी काही वेगळे नाही वाटले का? म्हणजे अचानक त्यांना फोन आला काय? आणि ते साखरपुडा सोडून पळाले काय? मला जरा त्यांचं वागणं अजीब वाटत होतं." तेव्हा ईश्वरी म्हणते की "हो आई, खरं तर मला पण त्यांचं ते वागणं अजीबच वाटत होतं, परंतु मी कोणालाच काही बोलले नाही. त्यावेळेला काहीच विचारच आला नाही, कारण इतक्या घाईघाईत सगळं घडलं होतं ना. म्हणजे ना राकेशजी जरा वेगळंच वाटत होते. असं वाटत होते ते आपल्यापासून ना काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत. अजीब वाटत होतं ते सगळं." सुप्रिया म्हणते की "हो ना, म्हणजे इतके दिवस ते सहाने मास्टर ठीक होते आणि अचानकच अंगठी घालण्याच्या वेळेला त्यांना हे सगळं काय झालं? आणि ती अंगठी तेवढ्यातच खाली पडली देखील. तुझ्या बोटात अंगठी पण गेली नाही. मला ना हे सगळं काही विचित्रच वाटतंय. म्हणजे ना राकेशजींबद्दल काही चुकीचं वाटतंय. खरं तर मी बाबांशी हे सगळं बोलले नाही, कारण त्या सगळ्या विचारांमध्ये होते ना ते, म्हणून मी त्यांच्याजवळ काहीच विषय नाही काढला. परंतु मला आता नक्कीच एक गोष्ट कळते की मला काहीतरी वेगळं वाटतंय, जे की तुला पण वाटतंय." तेव्हा ईश्वरी म्हणते की "हो आई, मलाही तेच समजतंय." मग ईश्वरी म्हणते की "आपल्याला याबद्दल काहीतरी माहीत केलं पाहिजे. आत्ता नको, परंतु राकेशजींबद्दल या गोष्टींची माहिती आपल्याला काढून घ्यायलाच हवी की नक्की यांचं काय सुरू आहे." तेव्हा आता दोघींनाही थोडाफार राकेशविषयी संशय हा आलेलाच असतो आणि दोघी विचार करत असतात. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की "हो, म्हणजे जे काही मी राकेशजींना बघितलं त्यावरून मला अगदी विचारात पडली होते की नक्की त्यांचं काय चालू आहे." आणि त्यावेळेला मग दोघीही त्या गोष्टी आठवतात. ईश्वरीलाही आठवतं की ती एंगेजमेंटची रिंग खाली तिच्या बोटात घालत असताना पडून जाते आणि तरीही राकेश ती न घेताच तिथून निघून जातो. ईश्वरी म्हणते की "या प्रश्नांची उत्तरं मला शोधलीच पाहिजेत. काही झालं तरीही राकेशजींचं नेमकं हे सगळं काय आहे, हे सगळं मला बघितलंच पाहिजे." असं ईश्वरी स्वतःशीच बोलत असते आणि तिथेच विचार करत असते. त्यानंतर मग आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राकेश म्हणत असतो की "आता आपण पुढचा एखादा दिवस बघू आणि आपला साखरपुडा राहिला आहे तो उरकून घेऊ." त्यावेळेला संजय म्हणतो की "नाही, म्हणजे काय आहे ना, आपण लग्नाच्या दिवशीच अगदी थोड्या वेळामध्ये अगोदर साखरपुड्याचा विधी उरकून घेऊया. त्यामध्ये आता वेगळे आपल्याला काहीच करण्याची गरज नाही आहे." मग त्यावर लगेच तो म्हणतो की "बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर तसं काका, मग आपण एक काम करूया, लग्नाचा पण अगदी जवळचाच मुहूर्त आपण काढूया." असं बोलल्यावर आता ईश्वरी त्याच्याकडे धक्क्यानेच बघत बसते. म्हणजे साखरपुडा तर झालाच नाही, परंतु लगेच लग्नाचा देखील विषय लवकरात लवकर काढला. मग तो म्हणतो की "काय ना, हे सगळं लवकर झालं पाहिजे. सहाने मास्तर हे आता ठीक होत आहेत आणि त्यांची तब्येत देखील ठीक आहे. म्हणून लवकरात लवकर जेवढं सगळं होईल तेवढं चांगलंच आहे." असं तो बोलून दाखवत असतो. आणि त्यानंतर मग तो म्हणतो की "बरं ठीक आहे, मी आज देवळात जायचं म्हणतोय, मग मी ईश्वरीला सोबत देवळात घेऊन जाऊ का?" असं विचारल्यावर तिथे आता सुप्रिया म्हणते की "खरं तर मला बघायला गेलं तर या गोष्टी चुकीच्या वाटतात. म्हणजे अजून तुमचं लग्न झालेलं नाही आहे." ईश्वरी आणि राकेश दोघंजणही देवळात जातात. ईश्वरी म्हणते की "मला सांगा राकेशजी, की अचानक हे सगळं काय घडलं? म्हणजे आपला साखरपुडा होत असताना तुम्हाला कॉल आला होता आणि तो कॉल आल्यानंतर तुम्ही मला ना जरा काहीतरी अजीब वाटलात. म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये मला जरा काहीतरी वेगळेपण जाणवलं होतं. नक्की काय होतं?" तर इथे राकेश हा घाबरतो आणि पाटील हा अर्णवला भेटायला येतो आणि म्हणतो की "अर्णव साहेब, अहो खूप मोठी गोष्ट आहे ही." तेव्हा तो म्हणतो की "का रे, काय झालं?" तेव्हा तो म्हणतो की "तुमचे ते राकेश जीजू, त्यांना भेटलो मी आणि ते भेटलो म्हणजेच तुम्हाला ते वकील म्हणून सांगतायत ना, परंतु ते वकील नाहीतच आहेत." त्यावर आता तो बघतच राहतो आणि म्हणतो की "काय पाटील, काय बोलतोयस तू हे?" तेव्हा पाटील म्हणतो की "हो साहेब, चौकशी झाली आहे सगळीकडे. अहो तो माणूस वकील नाही आहे." असं म्हटल्यावर आता अर्णवला फार मोठा धक्का बसतो की नक्की आतापर्यंत हा आमच्याबरोबर खोटं बोलत होता आणि त्याने आमच्याबरोबर फसवेगिरी केली. आता राकेशची एक खरी खरी जी काही रूपं असतात ती सगळी आता अर्णवसमोर यायला सुरुवात झालेली असते. आणि मामाचा जो काही अंदाज लावलेला असतो, मामाचा अंदाज अगदी खरा ठरलेला असतो आणि पाटीलनेही खरंच सांगितलेलं असतं. आता एक एक खोलात शिरल्यानंतर त्याला समजणार असतं की नेमका हा काय माणूस आहे. आता अर्णव आपल्या बहिणीला अंजलीला राकेशपासून वाचवेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.